सोलापूर शहराचे पहिले MBBS डॉक्टर, ज्येष्ठ समाजसेवक व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डॉक्टर फैज अहमद शेख यांचे मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी 101व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात अपूरणीय नुकसान झाले आहे. डॉक्टर फैज अहमद शेख हे बेगम फरखंदा फैज उर्दू प्राथमिक शाळा, प्रोग्रेसिव्ह माध्यमिक शाळा, सोशल अर्बन बँक तसेच विंडोज वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, वंचित आणि शोषित घटकांसाठी निस्वार्थपणे कार्य केले. ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच सोलापूर युनियन एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव व ट्रस्टी होते. स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे ते निकटवर्ती होते. तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची अतूट मैत्री होती. डॉक्टर शेख यांनी सोलापूर शहरात गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात वैद्यकीय सेवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षणाची संधी, विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप तसेच गरीब मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत अशी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांची अंत्ययात्रा व अंत्यविधी आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी शिकागो, अमेरिका येथे होणार आहे. त्याग, समर्पण आणि लोकहिताची निस्वार्थ साधना यांचे ते जिवंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने समाजाचा आधारस्तंभ हरपला असून त्यांनी उभारलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरेल.